10:30 वाजेल, लवकर ये. झालंच हा, आले. पण मी नागडा येते, लवकर ये. आले आले हा. हो तू जाते. आलेच हा. आले आले. माझे बटन पट्टा रुमाल कुठे आहे? काय पाहिजे तुम्हाला? बटन पट्टा रुमाल काही सापडत नाही. आत्ता आणून देते. काय पाहिजे आपल्याला? तुमच्या लाडक्या धीराचा आधी होऊ दे, मग वहिनी झालं की नाही? आले. 11 वाजता शाळा, पण घाईच भारी. तुम्हाला काय होतंय? आमची शाळा काही जवळ नाही, अर्धा तास लागतो जायला. माहित आहे आम्हाला. रोज पळत जावं लागतं. हो, बटन लागेल. लवकर वाढ. थांबा हा, भात झालाय का बघते. भात शिजला नाही अजून. का नाही शिजला? मला नको शिवण, मी असंच जातो. थोडं थांबा, आत्ता शिजेल. मी नाही जा, आम्हाला शाळेला उशीर होतो. भाऊजी, अहो भाऊजी. भाऊजी असं काय करता बरं? उपाशी पोटी जाऊ नये, आत्ता भात होईल. मी नाही जा, मला शाळेला उशीर होतोय. भाऊजी, भाऊजी. गेला ना तो. त्याला जायचं असतं तर जरा लवकर भात टाकावा. बघा ना, माझ्या मेलीचं लवकर आटपतच नाही. मधल्या सुट्टी डबा घेऊन जाईन नाही. वहिनी मी त्यांची. भाऊजी, भाऊजी. बहिणी तुमचा डबा घेऊन आले. राजू, इकडे इकडे. राजू, माझी बहिणी आली रे सायकल घेऊन. चल बहिणी. बहिणी, आमच्या यात किती मुलांना सायकल आहेत आणि मला मात्र नाही. दादाला सांगितलं, म्हणतो 4थीत पहिला नंबर मिळव म्हणजे घेईन. 4थीत पहिला नंबर मिळवला, मग म्हणतो रामभाऊ तेवढं सायकलचं कर्ज राहिलं बर का. तसेच आहेत. तुम्ही जेवा. जेवताना बोलले की ठसका लागतो. बहिणी, तू सांग की आज बघाल त्यांचा. सांगेन बरं, सांगेन. गुरुजी, काय रे? तुम्ही कसला विचार करताय मी सांगू? कसला रे? आज मिळणाऱ्या पगाराचा आणि महिन्याच्या खर्चाचा मेळ कसा घालायचा. कशावरून रे? माझे वडील पण 1 तारखेला असाच विचार करतात. हा पगार आणि हा खर्च. याचा तुम्हाला तरी काही ताळा जमवता येतो का पहा. पाणी 60 रुपये, घर भाडे 25, दूध व्हायला 15, पातळी
30 रुपये, चपला 5 रुपये, किरकोळ 10, सायकल प्रश्नचिन्ह. मला वाटतं सायकलीचं हे प्रश्नचिन्ह काढून टाकावं. भाऊजीने एक सायकल घेऊन द्यावी. शाळा फार लांब आहे त्यांची. होय, जाण्या येण्यात 1-1 तास. पण पगाराचा आणि खर्चाचा मेळच जमत नाही. पात्र या महिन्यात नाही घेतली तरी चालतील. मला वाटतं दूधवाला आणि घर भाडं यांचे एकदम 2 महिन्यांनी पैसे दिले तर. नको बाई, ते लोक रोज दाराशी तोंड वाजवत बसतील. मी खर्चात काटकसर करी. मग काय प्रश्नच मिटला. म्हणजे 2 पातळ 30 रुपये, चपला 5 रुपये, म्हणजे झाले 35, आणि हे 25. म्हणजे राहुलचं सायकलचं कर्ज आपण फेडू शकतो. मग आणाच त्यांना सायकल. फार दिवस भोगतात. हो, पण एवढ्यानच काही त्यांचं कर्ज संपणार नाही. एकदा त्याला इंजिनियर झालेला पाहिला की मी मोकळा झालो. खरंच भाऊजींना नोकरी लागल्यावर सगळ्याच कर्ज फेडतील. फेडेल. फार समजूतदार आहे पोरगा तो, आणि हुशारी आहे. माझी खात्री आहे तो नाव काढील. मग आणणार ना सायकल? हो, उद्या सकाळी पहिलं काम ते रामभाऊना सायकल आणणे. नमस्कार आपले मास्तर. नमस्ते. काय पाहिजे आपल्याला? नाही, सायकल पाहिजे होती मला. या ना, पहा. कोणत्या मिक्सी पाहिजे? फिलिप्स आहे, अंबर आहे, राबिनूड आहे, हिंद आहे. कोणत्या मिक्सी पाहिजे? त्याचं किमतीचं प्रमाण काय असेल? किमती साधारणपणे 125 ते 300 पर्यंत जाईल. 125? नाही, 300 सुद्धा आहे. कोणत्या मिक्सी पाहिजे? नाही, मला 12 वर्ष वयाच्या मुलाकरता लहान सायकल पाहिजे होती. काय मागतोय का? काही नाही, आमटी पाहिजे म्हणतात. आमची अशी काय मागतो? काय पाहिजे? सायकलीचं काय झालं म्हणतात. असं होय. रामभाऊ, तुमचं सायकलीचं कर्ज 2 महिने लांबणीवर पडलं बरं का. 2 महिने चालेल ना? चालेल की. नमस्ते. 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 ठीक आहे. अगदी उत्तम आहे. मुलांच्या तब्येती ठीक आहे? मुलांच्या बरे आहे. हा. आणि तुमच्या रामकृष्ण कशी काय? बरी. तुम्ही बरे? परवा तुम्ही एक लहान मुलाच्या सायकल बद्दल बोलत होता ना? होय. या, आताच एका गिराईकडून परत आले. असं? हो. म्हणजे वापरलेली 5-6 महिनेच आहे, हा. पण चांगली ठणठणीत आहे. असं? हो. बरं. हो. हा? हा? हा. पण मला याची किंमत काय द्यावी लागेल? या दादा, 70 रुपये. काय ते? 70? हा? नाही हो, हा? मी 60 रुपये दे. 60 रुपयात कसं काय जमायचं? मला 60 रुपये पर्यंत सायकल हवी होती. अहो, या ठेवा तो 60 रुपये. अरे फडका मार, किल्ली दे आणि सायकल बाहेर काढून दे. भाऊजी, अहो भाऊजी, हे बघा काय आणले. माझ्याकरता नवीन आणली. येस सर. छान आहे की नाही? हो. अशी. महिने जरा शीतला कर लवकर. हा, चालू दे लवकर दे. नीट हा.